नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सोलापूरच्या बेअक्कल पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी इंजेक्शन द्यावं. मागील महिन्यामध्ये सोलापुरात अगोदर काँग्रेसमध्ये असलेले व सोलापुरात आयात केलेले भाजपाची लाचारी, हुजरीगिरी आणि मुजरे करून झालेले पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांच्याबद्दल खूप मोठं अश्लील असं वक्तव्य केलं. अक्षरशः लाडक्या बहिणींना शर्मेने मान खाली घालावी लागली असं अश्लील वक्तव्य केलं आणि संपूर्ण महिला वर्गातून प्रचंड आणि अत्यंत तीव्रतेने नाराजी पसरली. त्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेब तसेच त्यांनी वक्तव्य करत असताना त्यांच्याबरोबर हसणारे दोन चंगुमंगू यांचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. सोलापूरच्या पालकमंत्र्यांना व सोलापूरकरांच्या माता भगिनींच्या वतीने असं सांगावंसं वाटतं, जयकुमार गोरे साहेब थोडी तरी लाज बाळगा, जनाची नाही आणि मनाची तरी. तसेच हे दोन आमदार हसत होते, त्यांनाही समज द्यावीशी वाटते की थोडं तरी भान ठेवा, तुम्ही आमदार आहात, तुम्हाला याच लाडक्या बहिणीने निवडून दिलंय आणि तुमचे नेते जेव्हा असलेले वक्तव्य करतात आणि तुम्ही जेव्हा फिरीफरी हसता त्यावेळेस तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. निदान जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगा. वास्तविक पाहता सोलापूरला 2014 आमदार विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री होते. त्यानंतर सोलापूरला पालकमंत्री हे सारखे आयातच करत गेलेत. दत्तात्रय भरणे असो, वळसे पाटील असो, जितेंद्र आव्हाड असो, असे सारखे पालकमंत्री बदलतच गेलेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरात आमदार होते, खासदार होते, पालकमंत्री होते, तरीसुद्धा आमचे सोलापूरकर बेवारस होते. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कुटुंब प्रमुख असताना, पालकमंत्री म्हणजे हा कुटुंब प्रमुख असतो, कुटुंब प्रमुख असताना आमचे सोलापूरकर बेवारस कसे? हा सगळ्यात मोठा घन आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्री म्हणजे हा कुटुंब प्रमुख असतो. ह्या कुटुंब प्रमुखाकडे एक जबाबदारी असते की आपल्याकडे असलेले आमदार असू दे, खासदार असू दे किंवा नगरसेवक असू दे, बाकीच्या सगळ्या सदस्यांना आपल्याबरोबर घेऊन चालायचं आणि जनतेचा विकास करायचा, जिल्ह्याचा विकास करायचा. त्यासाठी त्यांना पालकमंत्री केलेलं असतं. पालकमंत्री हे पद सोपं नसतं. त्या गाढवाला कळायला पाहिजे होतं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरोध हा असावा. तुम्ही अगोदर काँग्रेसमध्येच होतात, काँग्रेसमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर तुम्ही काम केलेलं आहे ताईंबरोबर, परंतु तुम्ही नंतरनं भाजपमध्ये आलात म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाचेच होऊ शकला नाहीत तर दुसऱ्याची काय होणार? मग ह्यावेळेस निष्ठा, प्रेम सगळं गेलं गाढवाच्या ह्याच्यात, अशी तुमची अवस्था झाली. आणि तुम्ही लोकांना दाखवून दिलं की पैशासाठी, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी तुम्ही काही करू शकता. तुम्ही भाजपमध्ये आलात. विरोध हा असावा. पक्ष म्हणले की विरोध येणार, तात्विक मतभेद असावेत परंतु मनभेद असू नयेत. परंतु आपण मागच्या महिन्यामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल खूप मोठं अश्लील असं वक्तव्य केलेलं आहे. वास्तविक पाहता खासदार हे पद थोडंसं बाजूला ठेवा. खासदार प्रणिती शिंदे ह्या जरी खासदार असल्या तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथमतः त्या एक महिला आहेत आणि तुम्हीच दरवेळेस मार्च महिन्यामध्ये जागतिक महिला दिन असतो, तुमचे नेते, तुमचे कार्यकर्ते, तुमचे चाटणारे, लाच चाटणारे, हुजरीगिरी करणारे, मुजरीगिरी करणारे, पैसे वाटणारे कार्यकर्ते सांगत असतात भाषणामध्ये, महिलांचा आदर कायम करा, महिलांचा सन्मान करा, महिलांना स्थान द्या, महिलांना मोठं करा, महिलांना संरक्षण द्या, अशी तुमची भाषणं असतात. फक्त एकच दिवस 6 मासला तुम्ही भाषणं करता. अरे तुम्हाला जरा लाजा वाटायला असू द्या की फक्त महिलांचा आदर करायचा नाही तर महिलांचा आदर हा कायम असायला हवा. आणि तुम्ही जे असलेलं वक्तव्य केलं खासदार प्रणिती शिंदेंबद्दल ते तुम्ही ऐकायला नको आणि आम्ही सांगायला नको. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि तुमच्याबरोबर जे होते
2 आमदार ते हसत होते. मग मला एक असा प्रश्न पडतो की ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला निवडून दिलं, मग त्यांची तुम्ही आबरू काढायला निघालात का? सुरुवातीला माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली. ही योजना खूप छान आहे. महिलांना आधार मिळाला. बऱ्याचशा लाडक्या बहिणी एकत्र आल्या आणि लाडक्या बहिणींनी प्रचंड असं तुम्हाला मतदान केलं. परंतु पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खूप मोठं असलेले विधान केलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही एक मदत म्हणून, एक अंगावर वस्त्र म्हणून तुम्ही त्यांना दर महिना पैसे दिले आणि ह्याच पालकमंत्र्यांनी त्यांच्या आबरूचे वाभाडे काढले, अक्षरशः असली वक्तव्य केलं आणि लाडक्या बहिणींचे कपडे काढले असं म्हणायला काही हरकत नाही. जरा लाज वाटू द्या जरा. तुम्ही पालकमंत्री म्हणजे काय फार मोठे लागून गेला नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला कळायला हवं होतं की तुम्ही लाडक्या बहिणींबद्दल एवढं चांगलं मत मांडता, चांगलं काम आहे तुमचं, परंतु हे अश्लील वक्तव्यानं तुम्ही नीचपणाचा कळस केलेला आहे. याला क्षमा नाही. जर कुठल्याही महिलेबद्दल कोणताही व्यक्ती जर असं वक्तव्य करत असेल तर त्याला चुकीला माफी अजिबात नाही. आज आमच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना संध्याकाळी 7 वाजले तर अजिबात सुरक्षितता नाही आहे. आज कित्येक बातम्या पाहतो आपण, त्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो. मग तेव्हा तुमची पोलीस यंत्रणा कुठं काम करते? काय असतो निकाल? नुसत्या कोर्टामध्ये नुसत्या तारखाच मिळतात. कोर्टामध्ये तारखेच्या पलीकडं काहीच मिळत नाहीत. कारण का तर हे सब अंधा कानून आहे. आमच्या शिवरायांनी असं सांगितलं होतं, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची आता 19 फेब्रुवारीला ह्या महिन्यामध्येच काही दिवसावर जयंती आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्या मावळ्यांना की तुम्ही खाली जातात, किल्ल्याच्या कडेवर जातात, शेतकऱ्यांची शेती आहे, शेतकऱ्यांच्या काडीला सुद्धा धक्का लावू नका. कारण का तर बळीराजा जगला तर सगळे जगतील. त्याचबरोबर ते असे म्हणायचे की महिलांचा सन्मान करा, महिलांचा आदर करा, असं ते सांगायचे. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अजून एक सांगावं वाटते, पालकमंत्री जरा ऐका तुम्ही. ज्यावेळेस औरंगजेब त्याची मुलगी हरवली होती आणि शोधाशोध सुरू झाला आणि त्यावेळेस त्याला जेव्हा कळालं की आपली मुलगी छत्रपती शिवरायांच्या ताब्यात आहे, त्यावेळेस त्याला निश्चिंत वाटलं आणि तो म्हणाला की हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. कारण का तर त्यांना खात्री होती की छत्रपती शिवराय किती विरोधक असले, कसले जरी विरोधक असले तर कुठल्याही महिलेला अजिबात त्रास देणार नाहीत. ज्यावेळेस शिवरायांच्याकडे आमची मुलगी आहे म्हणजे पूर्णपणे सुरक्षित आहे, ही मी स्वतः ग्वाही देतो, असं ते स्वतः म्हणायचे. म्हणजे विचार करा की ज्यावेळेस विरोधकसुद्धा असं म्हणतो अभिमानानं की हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा, असं छत्रपती शिवरायांबद्दल उद्गार काढतो, आणि तुम्ही काय असलं घाणेरडं बोलता? हीच का तुमची संस्कृती? फक्त भाजपमध्ये फक्त तुम्ही सांगता ज्ञान, चारित्र्य, एकता, मग तुमचे चारित्र्य कुठं गेलं? हे फार मोठं दुर्दैव आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपा चांगली आहे, पक्ष चांगला आहे, वरचे नेते पण चांगले आहेत, पण तुमच्यासारख्या बेअक्कल माणसामुळं जर पक्षाची बदनामी होत असेल तर अशा माणसाला पक्षापासून दूरच ठेवलं पाहिजे. आमच्या छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्र्यांनी पालकासारखं राहावं. कारण का तर कुटुंब प्रमुख म्हणजे एक जबाबदारी असते. तुम्हाला माहिती आहे का की पालक म्हणजे एका कुटुंबाचा मोठा सदस्य असतो, एक वटवृक्ष असतो, तो सगळ्यांना आधार देणारा असतो. पालकमंत्र्यांनी पालकासारखं राहावं. आपली जबाबदारी काय? अहो, आतापर्यंत मागच्या वेळेस पाहिलं आपण तर केंद्रामध्ये सत्ता भाजपाची होती, राज्यामध्ये होती, त्यानंतर सोलापूर शहरामध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता होती. पण दरवर्षी उजनी 100% भरून सुद्धा तुम्ही एक वेळचं पाणीसुद्धा देऊ शकत नाही. 5 दिवस म्हणते कोण, 6 दिवस म्हणते कोण, 8 दिवस म्हणते. तुमचं तुम्हालाच कळत नाही आहे. आतापर्यंत लहानापासून 40 वर्ष झाले हेच ऐकत आले की सोलापूरकरांना रोज पाणी मिळणार. हा जो अपमान आहे तो अपमान फक्त एका खासदार पंडितताई शिंदेंचा नाही तर समस्त सोलापूर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अवमान आहे, लाडक्या बहिणींचा अवमान आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या अंगावर कपडे नाही म्हणून कपडे टाकायचे, तेच कपडे बरोबर तुम्हाला लाजवाटायला पाहिजे. मग तुम्हाला जर कुणी जोड्याने जर हाणलं तरी सुद्धा का चप्पल तुटले म्हणून सुद्धा जास्त जोड्याने हाणलं पाहिजे. ह्या तुम्ही महिला वर्गाचा अपमान केला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की आपण पालकमंत्री आहोत. पालकमंत्री म्हणजे आता आपण एका कुटुंबाचा प्रमुख बघतो. प्रमुख म्हणजे कुटुंबाचा बाप असतो तो.
आपल्या पायाची चप्पल झिजेपर्यंत आपल्या मुलांसाठी काबाड कष्ट करत असतो. काही जरी झालं तर मुलांच्या पाठीवर हात ठेवत असतो. तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मुलगा असू दे मुलगी असू दे, त्यांचं शिक्षण करणे त्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य घालवत असतं आणि त्यासाठी त्याची अर्धांगिनी त्याला मदत करत असते. ही पालकमंत्र्याची जबाबदारी असते आणि आपलं कुटुंब कसं पुढं जाईल त्यासाठी तो प्रयत्न करतो. तसंच पालकमंत्र्याची जबाबदारी असते की आपला जिल्हा कसं जाईल. आपल्या जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, कचराकुंडीचा प्रश्न आहे, बेकारीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. असे असंख्य प्रश्न असताना तुम्ही नाहीसारखं फालतू काहीतरी बोलता आणि आपल्या बुद्धीचे धिंडोळे काढून घेता. याबद्दल दुर्दैव आहे. तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होता तुम्ही यांच्यावरच काम करत होता, म्हणजे तुम्ही एकत्र कुटुंब म्हणूनच काम करत होता. जेव्हा काँग्रेसमध्ये तुमचं बिनसलं किंवा तुम्हाला कदाचित काय झालं माहीत नाही, काँग्रेसमधून तुम्ही भाजपमध्ये आलात, कदाचित तुम्हाला गाजर दाखवलं असेल, आमिष दाखवलं असेल, म्हणून तुम्ही भाजपमध्ये आलात. ठीक आहे, तुम्ही जेव्हा सुरुवातीचा कामाचा धडाका लावला, खूप छान काम आहे तुमचं, कामाबद्दल अभिनंदन, वाद नाही आहे. परंतु असं जे बेजबाबदार वक्तव्य करता आणि महिलांचा अवमान करता याबद्दल जरा थोडंसं चिंतन करावं. आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की जर पालकमंत्री जर असे बेअक्कल वक्तव्य करून आमच्या लाडक्या बहिणींचा अवमान करत असतील तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही अशा बेजबाबदार आणि बेअक्कल पालकमंत्र्यांना समज द्यावी, म्हणजे इंजेक्शन द्यावं. कारण का तर तुम्ही समजदार आहात, अभ्यासू आहात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हसत हसत सल्ला देता, इंजेक्शन देता. परंतु तुमचं इंजेक्शन दंडावर असतं आणि आमचं इंजेक्शन कमरेवर असतं. हाच दोघांमधला फरक आहे. तर सुरुवातीला तुम्ही त्यांना इंजेक्शन द्यावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकमंत्र्यांनी आणि जे दोघं हसत होते आमदार त्यांनी आत्मचिंतन करावं. नाहीतर तुम्ही एवढं सगळं तुमचं काम चांगलं आहे, एवढं सगळं तुमचं नाव चांगलं आहे, लोकांनी तुम्हाला भरभरून मत दिलेलं आहे विधानसभेला, त्यानंतरनं पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, परवाच्या निवडणुकामध्ये तुम्हाला भरभरून लाडक्या बहिणींनी मदत केलेली आहे. त्याच लाडक्या बहिणी तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. हे जरूर लक्षात ठेवा. एवढे जरी कळले तरी शहाणे कळावे सकळ जन. धन्यवाद.